स्वराज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। सर्वसामान्यांचा आवाज, निर्भीड, बेधडक, स्वराज मराठी। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 68व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सोलापुरात समता सैनिक दलाकडून मानवंदना देण्यात आली आहे। रात्रीपासूनच भीम अनुयायांकडून बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचं चित्र दिसून आलं। आंबेडकर पुतळा परिसरात आज विविध संघटनांकडून रक्तदान शिबिर, आरोग्य तपासणी शिबिर, भीम जलसा कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। समाजामध्ये विभाजन केलं जात आहे, जातीवाद सुरू आहे, दादागिरी करून निवडणुका जिंकल्या जात आहेत। आमच्यासाठी आमचा देश, आमचं संविधान महत्त्वाचं आहे। संविधान कटिबद्ध राहिलं पाहिजे। सत्ताधाऱ्यांनी महाराष्ट्र धर्म सांभाळावा अशी त्यांच्याकडून अपेक्षा आहे। महाराष्ट्र धर्माला जर तडा गेला तर आम्ही रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही। मार्कडवाडीमध्ये त्यांनी बॅलेट पेपरवर का मतदान होऊ दिलं नाही? सोलापूर शहरात रस्त्यावरून वाहन चालवताना वाहतूक नियम मोडणाऱ्यांवर वाहतूक पोलिसांकडून कारवाईचा पडगा उगारला जातोय। 12,000 बेशिस्त वाहनधारकांना वाहतूक पोलिसांनी नोटिसा पाठवल्यात। त्यांना आता 14 डिसेंबरला होणाऱ्या लोक अदालतीत उपस्थित राहून दंडाची रक्कम भरावी लागणार आहे। यामध्ये 7,000 बेशिस्त वाहनधारकांना कोर्टाने समन्स बजावला असून 400 चालकांचं वॉरंट काढण्यात आलंय। छत्रपती संभाजीनगर जालना महामार्गावर आज सकाळी छत्रपती संभाजीनगर ते जालना महामार्गावर सुसाट वेगाने जाणाऱ्या कंटेनर व बसचा अपघात झालाय। कंटेनर व बस हे दोघेही जालन्याच्या दिशेने जात होते। बस ही कंटेनरला ओव्हरटेक करत असताना कंटेनर नंबर MH20 DE 9783 अचानक कंटेनरचा वेग कमी झाला आणि ओव्हरटेक करताना पाठीमागून बस त्यावर धडकली। राज्यात गुरुवारी नव्या स्थापन झालेल्या सरकारमध्ये एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। या शपथविधी सोहळ्यानंतर एकनाथ शिंदे यांचे गुरुवारी रात्री उशिरा ठाण्यात आगमन झालं। टेंभी नाका येथील आनंद मठात जाऊन एकनाथ शिंदे यांनी धर्मवीर आनंद दिघे यांना अभिवादन केलं। यावेळी टेंभी नाक्यावर शिवसैनिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती। तसेच शिंदे यांच्या स्वागतासाठी DJ आणि ढोल ताशा पथकं आणण्यात आली होती। शिंदे यांचे टेंभी नाका येथील आनंद मठात आगमन होताच फटाक्यांची आतषबाजी करत त्यांचं स्वागत करण्यात आलंय। विशेष म्हणजे यावेळी महिला शिवसैनिकांनी मोठ्या प्रमाणात आनंद मठात त्यांना शुभेच्छा देण्यासाठी गर्दी केली होती। निरोप कोणाला दिला याची माहिती नाही। निरोप असता तर गेलो असतो, आम्हाला कधीच बोलावलं नाही। माझे मित्र CM झाले, त्यांना शुभेच्छा। आता महाराष्ट्राच्या समस्या दूर व्हाव्यात अशी अपेक्षा आहे। कंत्राटी भरती आम्ही बंद करू असं फडणवीस म्हणाले होते। आता शिक्षकांच्या कंत्राटी भरती त्यांनी थांबवावी आणि नियमित शिक्षक भरती करावी। आजचा दिवस आमच्यासाठी भावनिक दिवस आहे। बाबासाहेबांना अभिवादन केलं। देशातील 50% महिलांनी डॉक्टर बाबासाहेबांना वंदन केलं पाहिजे। ही जगातील पहिली लोकशाही आहे ज्यामध्ये अगदी पहिल्या दिवसापासून महिलेला मतदानाचा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलाय। त्यामुळे या देशातील महिला मुख्य प्रवाहात आल्या। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रगतीचं द्वार उघडत करून त्यावर चालत शेवटच्या महिलेपर्यंत पोहोचण्याचा आमचा प्रयत्न आहे। नवी मुंबईच्या APMC बाजारपेठेत कलिंगडाची आवक वाढली असली तरी ग्राहक नसल्यामुळे व्यापाऱ्यांवर कलिंगड फेकण्याची वेळ आली आहे। सध्या बाजारात कलिंगड केवळ 5 ते 10 रुपये प्रति किलो दराने विकला जातोय। तरी सुद्धा ग्राहकांची फारशी मागणी दिसून येत नाही। यामुळे व्यापारी आणि कलिंगड उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक संकटाला सामोरं जावं लागतंय। सांगली कृष्णा नदी पाणी पात्रामध्ये मोठ्या प्रमाणात शेरी नाल्याचं पाणी मिसळतंय। अनेक वर्षापासून असणारा शेरी नाल्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। कृष्णा नदीच्या पात्रात महापालिकेचे लाखो लिटर सांडपाणी थेट कृष्णा नदी पात्रात मिसळतंय। त्यामुळे सांगलीकरांचं आरोग्य पुन्हा धोक्यात आलंय। त्या पार्श्वभूमीवर शेरी नाल्याच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी सामाजिक संघटना आक्रमक झाल्यात। अनैतिक संबंधाच्या संशयावरून जबर मारहाण करून एका व्यक्तीची हत्या करण्यात आली। ही घटना घाटजींच्या मानोली शिवारात घडली। ऋषभ राजू गुरनुले असं मृत्यू झालेल्या युवकाचं नाव आहे, तर रुपेश गुरनुले, पुंडलिक गुरनुले असं आरोपीचं नाव आहे। आरोपी रुपेश गुरनुले यांच्या पत्नीचे मृतक सोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून आरोपीनं संगनमत करून त्याच्याशी वाद घालून त्याला जबर मारहाण केली, त्यात त्याचा मृत्यू झालाय। दरम्यान घाटजी पोलिसांनी घटनास्थळ गाठून दोन्ही आरोपींना ताब्यात घेतलाय।